बीड जिल्ह्यातील खरीप पेरणी आता पूर्णपणे संपल्याचं दृश्य आहे। जिल्ह्यामध्ये सर्वत्र पेरणी झालेली आहे। मात्र गेल्या 8 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पुन्हा एकदा उगवलेली जी पिकं आहेत ती धोक्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या 8 दिवसांपूर्वीपासून पावसाने दडी मारल्याने बीड जिल्ह्यात जी धान पेरणी करण्यात आलेली होती त्याची अशा पद्धतीने पिकं उगवलेली असताना आता पाऊस नसल्याने हे धोक्यात आल्याचं बोललं जात आहे। शेतकऱ्यांची धाकधूक वाढल्याचं हे दृश्य आहे। 15 जून पासून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात खरीप पेरणीला सुरुवात केली। पुढील 3 दिवसांमध्ये जिल्ह्यातील जवळपास पूर्णपणे पेरणी संपलेली होती। मात्र सध्या जर पाहायला गेलं तर गेल्या 8 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस नसल्याने ही संपूर्ण जी पिकं उगवलेली दृश्य आता पाहायला मिळतात ही सर्व पिकं धोक्यात आलेली असून शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या मतानुसार पुरेसा पाऊस आणि ओल झाल्याने आपण पेरणी केली, मात्र आता गेल्या 8 दिवसांपासून पाऊस पडलेला नसल्याने पुन्हा एकदा धाकधूक वाढलेली आहे। तर जी थोडक्यात पिकं उगवलेली आहेत, ज्यांनी जमिनीच्या वर डोकं काढलेलं आहे, ही सर्व पिकं आता धोक्यात आलेली असून दुबार पेरणीचं संकट येऊ नये असं देखील शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे। मात्र पुढील 8 दिवस आणखी जर अशीच परिस्थिती राहिली आणि पाऊस जर पडला नाही तर मात्र शेतकऱ्यांवरती पुन्हा एकदा दुबार पेरणीचं संकट उभं ठाकण्याची शक्यता आहे। कॅमेरामन विनोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।